लोकेशन ट्रेस होऊ शकतं. एवढंच ना? तुला सोपं वाटतं हे सगळं? राणी, मी केलेल्या कॉलचं लोकेशन सापडणार नाही तेवढी मी काळजी घेतली. कशी? एकतर मी चायनीज फोनवरनं फोन केला होता आणि त्यामध्ये असं फंक्शन आहे की मी ट्रॅकर ब्लॉक करू शकतो. नक्की? राणी, मी काय वेडा आहे का घरातून फोन करायला? शरद, ओव्हर कॉन्फिडन्स नको आणि यानंतर लगेच फोन करू नकोस. काही होणार नाही. बरं चल, हे आलो एक काम करून. ऐकशील का जरा? सगळं आता प्लॅन नुसार घडतंय तर उगाच इश्यू नको क्रिएट करूया. आणि दुसरी गोष्ट, यापुढे जे फोन करशील ते जरा वेगळ्या आवाजात कर. का? मी सांगतेय म्हणून. हे बघ, या केसमध्ये आणखी कोणीतरी सामील आहे असं अजय ठाकूरला वाटलं पाहिजे. त्याचं कन्फ्युजन वाढवलं पाहिजे आपण. राणी, कुठे शिकलीस हे सगळं? अर्जुनाकडून. म्हणजे? आपली नजर ही कायम आपल्या लक्ष्यावर असायला हवी. थकलीस ना? नाही रे. आई, तू थकलीस, तू आता आराम कर. आणि स्वयंपाक करू नकोस, मी खिचडी टाकतो. तू म्हणालस ना, यातच पोट भरलं माझं. पण काळजी करू नकोस, ज्योती आली होती मदतीला, स्वयंपाक झालाय आमचा. आई, तू खूप दगदग करतेस. दगदग कसली रे त्या? तू बस इकडे. अरे ये इकडे बस, आराम कर, सावकाश. अजय, प्रश्न तुझ्या लग्नाचा आयुष्याचा होता. जगातली कुठली आई स्वतःच्या मुलाचं लग्न म्हटल्यानंतर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल? आणि मी अगदी हंतरुणाला खिळून बसले असते ना, तरी तुझ्या लग्नाचा विषय बोलायला उठून गेले असते. माहितीये? आई, असं काही करायची गरज पडणार नाहीये, मी सगळं ठीक करेन. कसं अजय? मी बोलीन त्यांच्याशी, समजावीन त्यांना, ते ऐकतील माझं. त्यांचा विचार वेगळा आहे. अरे नेहाच्याही स्वतःच्या मुलीच्या भावनांचा विचार करत नाही, त्या तुझ्या माझ्या भावनांचा विचार का करतील? असं वाटतं की मीच कुठेतरी कमी नाही ना रे पडले. आई, अरे आपल्या मुलाला त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून कुणीतरी बोलतंय, हे नाही सहन होत. आई, हे बघ, आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे. आम्हा दोघांसाठी पैसा हा महत्वाचा विषय नाही आहे, कळेल त्यांना. नाही कळणार, कारण कळून घ्यायची इच्छाच नाहीये त्यांची. माझं एक ऐकशील? मी काय म्हणतो ऐकतेस? बोला. आता हे समजवायला आलात का की नेहाचं लग्न आपण अजयशी लावून देऊया, तेच योग्य आहे? हे बघ मंजुषा, नेहा आपली एकुलती एक मुलगी आहे. आपण आता जे काही करतोय किंवा जे काही करून ठेवलंय ते तिच्यासाठीच ना. मग असं असताना केवळ अजयची परिस्थिती नाही म्हणून तिचं लग्न आपण तिच्या मनाप्रमाणे करून द्यायचं नाही? हो, पण म्हणून आपल्याकडे आहे नाही ते सगळं देऊन टाकायचं का तिला? मंजुषा, मला वाटतं की आपली नाशिकला जी जमीन आहे ना ती आपण विकून टाकू. करायचे का ती ठेवून? निदान त्या पैशातून अजय आणि नेहासाठी नवीन फ्लॅट तरी घेता येईल. नाही, अजिबात नाही. हो, अजयला बरायचं आहे, मिळतंय सगळं आयतं. नाही नाही, हे काय मला मान्य नाही. बघ मंजुषा, आपल्याला त्या जमिनीचा काहीच उपयोग नाहीये ग. हे बघा, प्रश्न फक्त आर्थिक परिस्थितीचा नाहीये. पण अजयचं जर असंच म्हणणं असेल की आयुष्यभर असं काटकसरीनेच राहूया, तर ते मला मान्य नाही. हे बघ मंजुषा, प्रश्न फक्त पैशाचा नाहीये. नेहाचं सुख हेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे, पण त्यासाठी मी काहीही विकू देणार नाही.
मंजुषा प्लीज. जय हिंद सर. जय हिंद शेलार. सर एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती. बोल. सर तावडे सरांच्या लँडलाईनवर जो कॉल आला होता आणि जो कॉल आपल्या हातून निसटल्यानंतर केला गेला होता, या दोन्ही कॉलचे लोकेशन ट्रेस होत नाहीयेत सर. अच्छा, म्हणजे आपल्याला जो फोन करणारा माणूस आहे तो सराईत गुन्हेगारच नाही तर टेक्नो एक्सपर्ट पण. हो सर. याशिवाय लोकेशन ट्रेस न होण्याचं दुसरं काही कारण दिसत नाहीये. या केसमध्ये असं कोण असू शकतं ह्याचा विचार केला पाहिजे. मग सर सध्या तरी असं कोण दिसत नाहीये. तो जो कोणी असेल तू त्याचं प्रदर्शन नाही करणार, त्याचं हे ज्ञान तू लपवून ठेवणार. सर मग त्याला ट्रेस करायचं कसं? एक काम कर, त्या भागात आणि तो भाग सोडून जे मोबाईल रिपेअर सेंटर्स आहेत तिथे सगळ्यांचे फोटोज पाठव आणि आपल्या खबऱ्यांना कामाला लाव. येस सर. आणि आम्ही पोचतोच आहोत. ओके सर. सर मला मॅटर कळलाय. आपल्याला सगळ्या खबरांना पैसे वाटायला लागणार, त्याशिवाय आपल्याला हे माहिती मिळणार नाही. सगळ्यांना नको, फक्त एकालाच शोधा. जो गुन्हेगार आहे तो बेसावध असला पाहिजे. बघतो आणि सांग. चला पोलीस स्टेशन वाट पाहत. चला सर. काय चाललंय संगीता? काय नाही. फोनचं बिल किती येतं तुझ्या? प्रीपेड आहे मॅडम. शरद काम करतो का ग? हो, तो खूप बिझी असतो. सारखा कुठेतरी इकडे तिकडे जात असतो. लांब राहा जरा त्याच्यापासून. ची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत सध्या मला. नाही मॅडम, माझ्याशी तो खूप चांगला वागतो. मी फक्त सांगण्याचं काम केलंय, बाकी तुझं नशीब. मॅडम ते साहेब. गुड मॉर्निंग मॅडम. अरे जाधव, या जॉईन मी फॉर ब्रेकफास्ट. नाही नको मॅडम, थँक्स. माझा ब्रेकफास्ट झालाय, तुमचं चालू देत. काय जाधव, कुठे आहात? कुठे तुम्ही? हा, मी इथेच आहे मॅडम. मी कुठे जाणार? तुम्ही सांगितलेलंच काम करतोय मॅडम. काय करायचंय मग पुढे? मॅडम पटवर्धन साहेबांचा कोणीही वारसदार पुढे आला नाही तर ही कंपनी तुम्ही टेक ओव्हर करू शकता. कधी? कधी म्हणजे इट विल टेक टाइम मॅडम. एक्झॅक्ट असं सांगता येत नाही कधी. ते खूप वेळ लागेल मॅडम. का? का म्हणजे मॅडम प्रोसिजर आहे तशी म्हणून. पण वाट असेल तिथे पळवाट सुद्धा असते ना, काहीतरी मार्ग असेल. हो म्हणजे मी प्रयत्न करतो, पण त्यासाठी मॅडम किती लागतील? किती ते म्हणजे आता सांगता येणार नाही मॅडम, पण मी बोलतो. मग हालचाल करा काहीतरी, वेळ वाया नका घालू. येस मॅम. अरे शेलार, आज लवकर आलास? सर मलाही आता चैन पडत नाहीये. कधी एकदा त्या निनावी फोन करणाऱ्या माणसाला पकडतोय ना, असं झालंय. सापडल सापडल शेलार. सरांनी सांगितले आपल्याकडे जेवढे खबरी आहेत ना, त्यातला एखादा बेस्ट खबरी शोधून काढा. करेक्ट. मी आजच नावं काढतो. बरं शेलार, मला जो निनावी कॉल येतो त्याचे व्हॉइस सॅम्पल्स आपण पाठवले पाहिजेत. एक्सपर्ट्स आपल्याला गाईड करू शकतील. ओके सर. सर आणि त्या वाघमारेनी मोर्चाचं लेटर दिलंय, त्याला NOC द्यायची आहे का? थांबवा. कसली NOC? ती ज्या रस्त्यावरून मोर्चा नेता आहे तो सेन्सिटिव्ह एरिया. तिथे काही दंगली झाल्या तर जबाबदारी कोणाची? काय करत होतीस संगीता? नाही नाही म्हणजे मीरा. मिस्टर अजय, मी आता माझ्या मेडला रेड हँडेड पकडलंय. या घरात जे जे घडतं ते ती त्या मीरा सरदेसाईला सांगते. ठीक आहे, मी येतो तिकडे. प्लीज या. संगीता आत्ता माझ्या समोरच आहे. मला तर ती काहीच सांगत नाही, पण तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगेल.